ही सगळी पात्र किंवा चिमणराव पण असं आपला एक साधा मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातला काय आभास, ह्याच्यातून थेट तात्या विंचूसारखा एक असा खुंखार विलन असा, म्हणजे ते परत श्रेय ते दिग्दर्शकाचं म्हणतात. व्यक्तिरेखा माझ्यामध्ये दिग्दर्शकाला दिसतात. महेश कोठारे मग तुम्हाला अरे म्हटलं मी चिमणराव असा साध्या भोळ्या माणसाचे रोज करतो, नाही तुम्ही कराल म्हणेन करायला. आणि मी तो आवाज बेसमधला वापरला. सोनेरी सुळे असलेली कवळी होती, सोनेरी सुळे होती, लेदर जॅकेट लेदर वगैरे पिंजरलेले केस ऑन स्क्रीन तसा रोल कमी होता. म्हणजे आमचं द्वंद्वयुद्ध होतं. कोणाशी इन्स्पेक्टर कोण तो महेश कोठारेंबरोबर माझं गन फाईट होते गावातल्या पोस्ट ऑफिसात. आणि मग ती मला गोळी लागते. मी त्याच्या आधी अमर होणारा मंत्र त्या बाबा चमत्कारकडे जाऊन मी नाव काढायचे ना, बाबा चमत्कारकडे कुबड्या खवीस वगैरे, ते तिकडे मी तो मंत्र अमर होणारा कुबड्या मी अमर झालो हा हा वगैरे ते सगळं झालं. मी अमर झालेला असतो. आता तो गोंडस बावला रामदास पाध्यांनी केल्यामुळे तो जर असा 11 वेळा बावला असता तर नाही, पण गोंडस बावल्यामुळे गेल्यामुळे तो आणखीन भीतीदायक वाटला. आणि त्याला आवाज मी दिला, त्या गोंडस बावल्याला आवाज थ्रू आउट माझा होता.